नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। उन्हाळ्यात थंडगार लस्सी प्यायला तर सर्वांनाच आवडते आणि आता तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या लस्सी मिळतात, पण त्या खूप महाग असतात। त्यामुळे आज आपण घरीच 4 फ्लेवर्सच्या लस्सीचे प्रकार कसे बनवायचे हे बघणार आहोत आणि तेही कोणत्याही आर्टिफिशियल रंगाचा वापर न करता। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। लस्सीचे वेगवेगळे फ्लेवर्स बनवण्याच्या आधी आपल्याला लस्सीचा एक बेस बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी 1 लिटर दुधाचं दही लावून घेतलेलं आहे। मलाईदार असं हे दही लागलेलं आहे। हे दही मी घरीच लावलेलं आहे। आता ह्याच्यावरची मलाई आपल्याला काढून घ्यायची। ही मलाई आपण नंतर वापरणार आहोत। मलाई काढून हे सर्व दही मी आता एका खोलगट बाउल मध्ये काढून घेते। या दह्यापासून आपल्याला आता बेस तयार करायचा आहे। इथे मी यात पाऊण कप इतकी पिठी साखर घालते। साधी साखर घातली की पाणी सुटतं, त्यामुळे पिठी साखरच वापरायची। आणि अर्धा चमचा इतकी वेलची पूड। आणि तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही मिक्सरवर आपली साधी साखर बारीक करून त्याची पिठी साखर तयार करून घेऊ शकता। आता हे आपल्याला चांगलं घुसळून क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत एकजीव करून घ्यायचं आहे। मी इथे रवीने घुसळते, तुम्ही विस्करच्या मदतीने पण घुसळून घेऊ शकता। मी दही फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे दही थंडच आहे। आणि तुम्ही जर रूम टेम्परेचर वरचं दही वापरत असाल तर तुम्ही इथे 1 ते 2 आईस क्यूब घालू शकता किंवा थोडंसं 1 कप पाणी वापरू शकता थंड। इथे मी 2 ते 3 मिनिटं चांगलं घुसळून घेतलेलं आहे। साखर पण विरघळली आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि आपला हा लस्सीचा बेस तयार झालेला आहे। आता आपण यापासून वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्सी तयार करणार आहोत। पहिला लस्सीचा प्रकार आपण करणार आहोत केशर पिस्ता लस्सी। त्यासाठी इथे मी 10 ते 15 केशर आणि 10 ते 15 पिस्ता अर्ध्या तासापूर्वी कोमट दुधात भिजत घातलं होतं। हे आता आपल्याला ह्या ज्युसरच्या भांड्यात घालायचे आणि यात आपल्याला हा लस्सीचा बेस घालायचा आहे। आणि हे चांगलं आपल्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचंय। आपली केशर पिस्ता लस्सी तयार झालेली आहे। आपण ग्लास मध्ये सर्व करूया। आंब्याचा सीजन आहे तर मँगो लस्सी झालीच पाहिजे, तर आपला दुसरा प्रकार आहे मँगो लस्सी। त्यासाठी इथे ज्युसरच्या भांड्यात इथे मी आंब्याच्या फोडी घालते। या 3 ते 4 चमचे आंब्याच्या फोडी आहेत, पाव कप इतक्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि यात पुन्हा आपल्याला हा लस्सीचा बेस घालायचा आहे। आता हे पण आपण ज्युसर मध्ये फिरवून घेऊयात। मँगो लस्सी पण आपण ग्लास मध्ये काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आंब्याचा कलर आलेला आहे। आपला तिसरा लस्सीचा प्रकार आहे रोज लस्सी। त्यासाठी इथे मी ह्या ज्युसरच्या भांड्यात 3 ते 4 चमचे हे रोज सिरप घेतलेला आहे। पुन्हा त्यात आपल्याला हा लस्सीचा बेस ऍड करायचा आहे। रोज लस्सी पण आपण ग्लास मध्ये सर्व करूया। आपला शेवटचा आणि चौथा प्रकार म्हणजे ऑल टाइम सर्वांचा फेवरेट असलेली मलाई लस्सी। हे आपल्याला बेसिक लस्सी काढून घ्यायची आहे ग्लास मध्ये।
याला ज्युसरमध्ये फिरवायची काही गरज नाही, ऑलरेडी आपण छान असं याला फेटून घेतलेलं आहे. तुम्हाला ज्युसरमध्ये फिरवून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मला तर काही गरज वाटत नाही म्हणून मी नाही फिरवून घेत. सर्व लस्सी आपण गार्निश करणार आहोत, म्हणजे त्या दिसायला पण खूप छान दिसतील. पण त्या अगोदर आपण मलाई लस्सीसाठी जी मलाई बाजूला काढून ठेवली होती ती या लस्सीवर घालूयात. आणि हे थोडेसे ड्रायफ्रुट्स कट केलेले आहेत त्याने हे गार्निश करूया मलाई लस्सी. रोज लस्सी गार्निश करण्यासाठी रोज सिरपच थोडंसं आपल्याला यूज करायचं आहे. यावर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांनी पण गार्निश करू शकता. मँगो लस्सीवर थोडीशी मलाई घालूयात आणि हे छोटे मँगोचे तुकडे करून ठेवलेले आहेत स्लाइस, हे घालायचे. केशर पिस्ता लस्सी गार्निश करण्यासाठी थोडासा पिस्ता असा आपल्याला किसून घालायचा आहे. किसलेला पिस्ता खूप छान असा दिसतो. आणि त्यावर थोड्याशा केसरच्या काड्या. मी 4 लस्सीचे प्रकार इथे दाखवलेले आहेत. तुमच्या घरी जर लहान मुले असतील तर तुम्ही कोको पावडर वापरून अशाच प्रकारे चॉकलेट फ्लेवरची लस्सी पण बनवू शकता. तुम्हाला हे माझे लस्सीचे प्रकार कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला लस्सीचा कोणता फ्लेवर आवडतो हेही कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच थंडगार रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा.